हरिराम नावाच्या गावात एक मजूर राहत होता। त्यांच्या कुटुंबात कोणीच नव्हते। तो एकटाच दिवसभर काबाड कष्ट करत असे। तो मनाने खूप दयाळू आणि त्याच्या कृतीत खूप चांगला होता। तो मजूर असल्याने मजुरी करूनच त्याला अन्न मिळत असे। पुढे कोणीच नव्हते, त्यामुळे तो या उदरनिर्वाहावर समाधानी होता। एकदा त्याला एक लहान बछडा सापडला। त्याने आनंदाने ते वाढवले। आतापर्यंत तो एकटाच होता, आता या बछड्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवणार असे त्याला वाटले। हरिरामाचा दिवस त्याच्या वासरापासून सुरू व्हायचा आणि त्याच्या सोबतच संपायचा। तो दिवसरात्र त्याची सेवा करायचा आणि त्याच्याशी त्याच्या भावना बोलायचा। काही वेळाने वासराचा बैल झाला। हरिरामांनी केलेल्या सेवेमुळे तो अतिशय सुंदर आणि बलवान झाला होता। गावातील प्रत्येक जण हरिरामाच्या बैलाबद्दलच बोलत असे। शेतकऱ्यांच्या गावात बैल भरपूर होते, पण हरिरामचा बैल त्या सर्वांपेक्षा वेगळा होता। त्याला पाहण्यासाठी दुरून लोक येत असत। सर्वजण हरिरामाच्या बैलाबद्दल बोलत होते। हरिरामानेही आपल्या बैलावर मुलासारखे प्रेम केले। जरी तो स्वतः उपाशी झोपला तरी तो त्याला नेहमी आपल्या मनापासून खाऊ घालत असे। एके दिवशी हरिरामाच्या स्वप्नात शिवाचा नंदी बैल आला आणि तो त्याला म्हणाला, हरिराम, तू निस्वार्थ सेवक आहेस। तुम्ही तुमची काळजी घेतली आहे, तुझ्या बैलाला सोडून त्याची सेवा केली आहे, म्हणूनच मी तुमच्या बैलाला बोलण्याची शक्ती देत आहे। हे ऐकून हरिराम जागा झाला आणि आपल्या बैलाकडे गेला। त्याने बैलाला मिठी मारली आणि हसले। बैल कसे बोलू शकतो? तेवढ्यात अचानक आवाज आला, बाबा, तुम्ही माझी मुलासारखी काळजी घेतली आहे। मी तुमचा आभारी आहे आणि तुमच्यासाठी काहीतरी करायचे आहे। हे ऐकून हरिराम घाबरला। त्याने स्वतःवर ताबा ठेवला आणि लगेचच त्याने बैलाला मिठी मारली। तेव्हापासून तो आपल्या बैलाला नंदी म्हणू लागला। दिवसभर काम करून तो परत यायचा आणि नंदीशी बोलायचा। नंदीला गरिबीचा मोठा फटका बसला। हरिराम नंदीला पोटभर जेवू घालायचा, पण तो स्वतः उपाशी झोपला। नंदीला हे आवडले नाही। त्याने हरिरामला नगरच्या व्यापाऱ्याकडे जाण्यास सांगितले आणि आपला बैल नंदीची गाडी ओढू शकेल अशी अट घातली आणि अट म्हणून सेठकडून 1000 तुकडे घ्या। हरिराम म्हणाला, नंदी, तू वेडा झाला आहेस? बैल इतके वजन उचलू शकतो का? मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे, मला हे करायचे नाही। पण नंदीच्या वारंवार विनंतीवरून हरिरामला त्याची विनंती मान्य करावी लागली। एके दिवशी घाबरून हरिराम सेठ दीनदयाळ यांच्या घरी पोहोचला। दीनदयाळांनी त्याला येण्याचे कारण विचारले, तेव्हा हरिरामने स्थिती सांगितली। सेठ जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला, हरिराम, बैलासोबत राहून तुझे मनही बैलासारखे झाले आहे का? पैज हरलीस तर 1000 मोहरांना तुझ्या झोपडीत जावे लागेल। हे ऐकून हरिरामलाही गवसला। त्याच्या तोंडातून बाहेर पडलेल्या शब्दांनी जास्त घाबरलो, पण मागे वळू शकलो नाही। सट्टेचा दिवस निश्चित झाला आणि सेठ दीनदयाळ यांनी संपूर्ण गावात ढोल वाजवून गावकऱ्यांना या स्पर्धेची माहिती दिली आणि सर्वांना हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी आमंत्रित केले। ही बातमी समजल्यानंतर सर्वांनी हरिरामाची खिल्ली उडवली आणि सांगितले की हरिरामचा हा पैज हरेल। हे सर्व ऐकून हरिरामला अधिकच राग येऊ लागला आणि तो नंदीचा तिरस्कार करू लागला। तो त्याला शिव्या देऊ लागला, त्याला पुन्हा पुन्हा दोष देऊ लागला आणि म्हणू लागला की मी हा बैल पाळला आहे, त्यामुळे माझे तंदुरुस्त झाले आहे, माझे छी उडाले आहे, डोके कापले जात होते, मी जाईन आणि लोक त्यांच्यावर थुंकतील, ते वेगळे असतील।
आता हरिरामला नंदी अजिबात आवडत नव्हता. स्पर्धा होणार होता तो दिवस आला. मालाने भरलेल्या 100 गाड्यांसमोर नंदी नांगरला गेला आणि हरिराम स्वतः त्या गाड्यावर बसला. हे दृश्य पाहून सर्व गावकरी हसत होते आणि हरिरामला वाईट बोलत होते. हरिराम नंदीला म्हणाला, बघ तुझ्यामुळे मला किती ऐकावं लागतं. मी तुला मुलासारखं वाढवलं आणि तू मला रस्त्यावर आणलंस. हरिरामाच्या अशा घृणास्पद बोलण्यामुळे नंदीला राग आला आणि त्याने ठरवले की आपण एक पाऊलही पुढे टाकणार नाही. आणि अशा प्रकारे हरिराम पैज गमावला. सर्वांनी त्याची चेष्टा केली आणि त्याला आपली झोपडी सेठला द्यावी लागली. आता हरिराम नंदीसोबत मंदिराबाहेर पडून रडत होता आणि नंदीला शिव्या देत होता. त्याचे बोलणे ऐकून नंदीला ते सहन झाले नाही आणि म्हणाला, बाबा हरिराम, हे सर्व तुझ्यामुळे घडले. हे ऐकून हरिरामला धक्काच बसला आणि त्याने रागाने विचारले, मी काय केले? तुम्ही गांजाचे सेवन केले आहे का? तेव्हा नंदी म्हणाला की तुझ्या प्रेमाच्या शब्दांमुळेच देवाने मला बोलण्याची शक्ती दिली आणि मी हे सर्व तुझ्यासाठी करण्याचा विचार केला, पण त्याऐवजी तू मला शिव्या द्यायला लागलास आणि मला वाईट बोलायला लागलास. मग मी ठरवले की मी तुझ्यासाठी काही करणार नाही. पण आता मी तुला पुन्हा सांगतो की मी अशी वाहने ओढू शकतो. तू जा आणि कर. तो पुन्हा एक पैज लावा आणि यावेळी तुमची झोपडी आणि 1000 नाणी लावा. हरिराम तेच करतो आणि पुन्हा त्या स्थितीनुसार गाड्या तयार केल्या जातात आणि नंदी त्यांच्याशी जोडला जातो. आणि पुन्हा एकदा हरिराम त्याच्यावर बसतो आणि त्याला प्रेमाने गाड्या ओढण्यास सांगतो. आणि यावेळी नंदीने असे केले जे पाहून सर्वजण थक्क झाले. ते राहतात आणि हरिराम पैज जिंकतो. सेठ दीनदयाल त्याला त्याची झोपडी आणि 1000 रुपये देतात. बोध प्रेमाच्या कथेतून आपण शिकतो तो म्हणजे प्रेमानेच आयुष्यात जिंकता येते. असे म्हणतात की प्रेमापुढे देवही झुकतो. म्हणून प्रत्येकाने फक्त प्रेमाचे शब्द बोलले पाहिजे. आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.